बघा, आज आपण जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला जॉमेट्री मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी तो बघणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आपण जे काही ट्रायंगल रिलेटेड थेरम्स असतील किंवा ट्रायंगल रिलेटेड एरियाचा जो रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल्स जे काही आहे ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. जे काही थेरम आहेत ते थेरम पण समजून घेऊन मग आपण प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. कळतंय? तर तुम्हाला जे काही तुमचं स्टडी मटेरियल आहे, आवश्यक स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्र बोर्डने दिलेले क्वेश्चन बँक असेल किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर असतील किंवा सायन्स मॅथ्सचे नोट्स असतील, ते सगळे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत. तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक देते. तिथे जाऊन तुम्ही जे आपलं चॅनल आहे त्याला जॉईन करायचं आहे. ओके. बघा, या चॅप्टरमध्ये आपण सिमिलॅरिटी या वर्डवरूनच आपल्याला कळतंय की काहीतरी सिमिलर असणार आहे. म्हणजेच प्रत्येक वेळेस सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये आपल्याला इथे जसे दिसतात दोन ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगलमध्ये सिमिलॅरिटी प्रूफ करायची आहे किंवा दोन ट्रायंगलमध्ये जे काही सिमिलर असतील किंवा जे काही कन्सेप्ट असतील ते आपल्याला शिकायचं आहेत. ओके. तर बघा, पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला एवढं माहिती आहे की आपण एरिया जर काढायचा असेल ट्रायंगलचा, आपण एक फॉर्म्युला बघितलं होतं. कोणता सांगा? जो फॉर्म्युला आहे आपण लहानपणापासून बघतोय, लहान म्हणजे 6वी-7वी पासून बघतोय. द एरिया ऑफ ट्रायंगल. काय फॉर्म्युला सांगा? फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस इंटू हाईट. ओके. तर बघा, हा फॉर्म्युला तर आपल्याला आहेच. जर समजा आपल्याला एरिया काढायचा झाला तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो, हाफ बेस इंटू हाईट. आता बघा, आपल्याला इथे दिसतंय द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दोन ट्रायंगल दिले तुम्हाला. एक ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. जो ABC आहे, AD हा परपॅन्डिक्युलर टाकलाय. म्हणजेच बघा, AD ही ह्या ABCची हाईट आहे. AD ही या ABCची हाईट आहे आणि PS ही PQR ट्रायंगलची हाईट आहे. ठीक आहे. तर आपण बघा, जर आपल्याला रेशो लिहायचा असेल दोन ट्रायंगलचा, पहिल्यांदा ट्रायंगलचा रेशो लिहिलाय एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ बेस बघा काय आहे, ABCचा BC आहे बेस, मल्टिप्लाय बाय AD म्हणजे ही हाईट आहे आणि हा बेस आहे, हा टोटल बेस आहे. म्हणजे काय येणार? हाफ BC इंटू AD डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR. PQR ची हाईट बघा तुम्हाला दिसते PS आहे आणि बेस काय आहे? ही टोटल QR, हा तुमचा बेस आहे. इथं लिहिलंय बघा QR आणि PS. ओके. हाफ गेट्स कॅन्सल होतील. मग आपल्याला फॉर्म्युला बघा काय मिळतोय. जर मला रेशो लिहायचं झालं तर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC divided by area of the triangle PQR is equal to BC multiply by AD divided by QR multiply by PS. ओके. म्हणजेच अल्टिमेटली बघा काय मिळतंय आपल्याला इथे. जर मी या ट्रायंगलला 1 कन्सिडर केलं, याला 2 कन्सिडर केलं, तर बघा ह्याची जी हाईट आहे त्याला H1 म्हणा, ह्याची हाईट बेस आहे त्याला B1 म्हणा आणि H2 B2. तर बघा इथे वरती काय येणार आहे? B1 मल्टिप्लाय बाय H1 डिवायडेड बाय B2 मल्टिप्लाय बाय H2. ओके. हा फॉर्म्युला मिळणार आहे. जर मला रेशो काढायचा झाला दोन ट्रायंगलचा तर फॉर्म्युला काय मिळणार आहे मला? B1 मल्टिप्लाय बाय H1 डिवायडेड बाय B2 मल्टिप्लाय बाय H2. आता बघा, जर दोन कंडिशन्स असतील, काय कंडिशन बघा. जर पहिली कंडिशन अशी आहे, पहिली कंडिशन की दोन ट्रायंगल असतील आणि त्यांची जर हाईट सेम असेल, म्हणजेच सेम हाईट, कळतंय? सेम हाईट असेल तर बघा इथे काय रेशो राहणार आहे? एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR.
जर बघा आता हाईट सेम आहे, याचा अर्थ H1 H2 कॅन्सल होतील बोथ साईड, म्हणजेच जो रेशो आहे तो B1/B2च्या रेशो हा मिळणार आहे. कळतंय? ह्या कंडिशन्स आहेत. जर हाईट सेम असेल तर जो रेशो आहे तो आपल्याला बेसच्या प्रपोर्शनमध्ये मिळतो. जर सपोज आता बेस सेम असेल तर कळतंय? आता बघा सेकंड कंडिशन मी इथे लिहिते. सेकंड कंडिशन आहे की दोन ट्रायंगल असतील, त्यांचा जर बेस सेम असेल तर त्यांचा जो रेशो असतो तो हाईटच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे. कारण बघा एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता हे जे ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा जर बेस सेम आहे म्हणजेच B1/B2 कॅन्सल होतील कारण सेम असल्यामुळे, म्हणजेच जो काही रेशो आहे तो H1/H2. ह्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहेत, खूप महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. आता जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते ह्या कंडिशनवरती डिपेंड्स असणार आहेत. ओके, जर बेस आणि हाईट वेगवेगळा असला तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर हाईट सेम असेल दोन ट्रायंगलची तर बेसच्या प्रोपोर्शनमध्ये आपल्याला रेशो मिळणार आहे, आणि जर बेस सेम असेल तर हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे. ओके ओके, तुमच्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, ती आपण सॉल्व्ह करूया. फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन बघूया. बघा जे काही आपल्याला ट्रायंगल दिलेत ना, नेम बघायचं, त्या ट्रायंगलला ऑब्झर्व करायचं आणि त्या ट्रायंगलची बेस आणि हाईट काय असेल ते इथे आपल्याला बॉक्सेसमध्ये लिहायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा, कधीही कुठल्याही ट्रायंगलची हाईट म्हणजेच त्याच्या बेसला परपॅन्डिक्युलर असते. म्हणजे आता इथे बघा AR हे आपल्याला परपॅन्डिक्युलर दिले, म्हणजेच इथे जे काही ट्रायंगल फॉर्म होतील त्यांची हाईट AR असणार आहे, आणि हाईट इज द ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू द बेस. कळतंय? ज्याच्यावरती परपॅन्डिक्युलर टाकलंय ती साईड म्हणजेच आपलं बेस असते, आणि जो परपॅन्डिक्युलर टाकलाय त्याला आपण हाईट म्हणणार आहे. कळतंय? आता बघा ट्रायंगल ABC कुठे आपण ऑब्झर्व करू. बघा हा मोठा ट्रायंगल ABC. ओके, आता हा मोठा ट्रायंगल ABC आहे तर त्याची हाईट बघा काय होणार आहे. ABC ची हाईट होणार आहे AR, म्हणजेच, आणि बेस काय होणार, टोटल बेस BC. आपण आता लिहूयात. बघा बेस आहे BC/AR, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे तो ऑब्झर्व करा. दुसरा ट्रायंगल आहे APQ. APQ म्हणजे बघा हा ट्रायंगल. ओके, आता ह्याची हाईट सेम आहे बघा, ह्याची पण हाईट AR येणार आहे, आणि बेस आहे PQ. बेस आहे PQ आणि हाईट आहे AR. दोन्हीकडे AR कॅन्सल आउट होतील. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची टर्म. नंतर म्हणजेच जो काही रेशो आहे तो कशाच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे, बेसच्या प्रपोर्शनमध्ये, म्हणजे BC/PQ. नंतर सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आहे एरिया ऑफ द ट्रायंगल LMN, म्हणजे हा मोठा ट्रायंगल. ओके, ह्या मोठ्या ट्रायंगलची हाईट काय आहे बघा, LP. ओके, आणि बेस आहे MN. आणि नंतरचं दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल DMN. ट्रायंगल DMN म्हणजे हा ट्रायंगल. ओके, आता बघा दोघांचा बेस आपल्याला सेम दिसतोय MN. ओके, आणि जी हाईट आहे ह्या ट्रायंगलची ती DQ आहे, म्हणजेच MN हे कॅन्सल आउट होतील कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम टर्म असल्यामुळे. म्हणजेच इथे रेशो काय येणार आहे, LP/DQ. बघा थर्डची ॲक्टिव्हिटी आहे M इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट AB and the CM is the median. ओके, ऑफ द ट्रायंगल ABC. आपल्याला रेशो फाइंड आउट करायचं बघा. आता ही जी आपल्याला लाईन दिसते CM हा कोण आहे, मिड पॉइंट आहे. कळतंय? म्हणजेच हे परपॅन्डिक्युलर नाही आहे. जर परपॅन्डिक्युलर टाकला असता तर ती काय झाली असती, हाईट झाली असती, पण आता ही हाईट नाही आहे. तर आपण एक काम करूयात की आपल्याला जे दोन ट्रायंगल हवे त्यांची आपण एक हाईट ड्रॉ करूयात. हे मी परपॅन्डिक्युलर टाकलंय. आता बघा हे परपॅन्डिक्युलर मी काहीतरी नाव देते,
ह्याला मी एन नाव देते. ओके. पुढे आता बघा एरिया ऑफ द ट्रायंगल AMC. एरिया ऑफ द ट्रायंगल कुठे आहे तो बघूयात आपण. एरिया ऑफ द ट्रायंगल AMC हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे सांगा, CN. आणि दुसरं ट्रायंगल बघा कोणतं आहे, BMC. कोणतं ट्रायंगल आहे, BMC, म्हणजे हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलची हाईट पण आपल्याला काय मिळणार आहे, CNच मिळणार आहे, कारण हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल दिसतोय की नाही. म्हणजे दोघांची हाईट सेम आहे. याचा अर्थ जो रेशो आहे तो कशाच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे, बेसच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे. तर पहिला बघा AMCचे आपण हे बघूयात. बेस काय आहे, तर याचा बेस आहे AM डिवायडेड बाय त्याचा बेस आहे MB. आणि म्हणजेच जो रेशो आहे तो काय येणार आहे बघा, AM अपॉन MB इज इक्वल टू. आता लक्षात घ्या AM आणि MB हे दोन्ही इक्वल आहेत. का तर हा जो CM आहे तर त्यांचा मीडियन आहे ना, म्हणून. म्हणजेच AM इज इक्वल टू MB. इक्वल असल्यामुळे हे कॅन्सल आउटच होतील आणि आन्सर आपल्याला 1 मिळणार आहे. आता बघा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करणार आहोत. द बेस ऑफ द ट्रायंगल is the 9 and the height is the 5. The base of the another triangle is the 10 and the height is the 6. Find the ratio of the areas of these triangles. ओके. आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. बेस आणि हाईट वेगवेगळा आहे. याचा अर्थ मी एक जर समजा ह्या ट्रायंगलला मी फर्स्ट जो ट्रायंगल आहे त्याला मी ABC कन्सिडर केलं नेम, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of the triangle PQR is equal to बघा B1 upon H1 divided by B2 multiply by H2. ठीक आहे. म्हणजे दोघांचं आपल्याला हे लिहायचं आहे. आता बघा इथे जो बेस आहे फर्स्ट ट्रायंगलचा 9 आहे, आणि हाईट किती आहे 5, आणि जो दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. आता कॅल्क्युलेशन करूयात. बघा हे दोन्ही 3च्या टेबलमध्ये येत आहेत. 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. परत हे 5 1 जा 5 5 2 जा 10. म्हणजेच बघा आपल्याला काय रेशो मिळतोय 3/4. ओके. मीन्स एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR. ठीक आहे. आन्सर आपला आहे 4/3. बघा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला फिगर इथं दिलेली आहे. बघा BC इज अ परपेंडिक्युलर ऑन AB अँड द AD इज अ परपेंडिक्युलर ऑन AB. आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ते इथे लिहिलेल्या आहेत बघा. अँड देन द फाइंड the area of the triangle ABC and the area of the triangle ADB. ओके. तर आपण लिहून घेऊयात एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ADB इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो बघा, B1 डिवायडेड बाय H1 अपॉन B2 डिवायडेड बाय H2. ओके. आता आपण इथे बघूयात. बघा ऑब्झर्व करा दोघांचा जो बेस आहे दोन्ही ट्रायंगलचा तो ABचा आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ बेस सेम असला तर रेशो कशाच्या प्रपोर्शनमध्ये असतो, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. म्हणजे बेस कॅन्सल होईल कारण सेम असल्यामुळे. आणि आपण कंडिशन्समध्ये पण बघितले तरी पण मी इथे परत सांगत आहे. ओके. आता बघा एरिया ऑफ द ट्रायंगल ABC divided by area of the triangle ADB is equal to H1 upon H2. ठीक आहे. मग H1 H2 काय दिले बघा. H1 किती आहे, H1 म्हणजेच BC आहे. आपण इथे लिहूयात व्यवस्थित. H1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलची हाईट BC आहे आणि दुसरा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट काय आहे AD.
AD म्हणजेच बघा BC ची व्हॅल्यू आहे 4, AD ची व्हॅल्यू आहे 8. डिवाइड केलं तर आपल्याला मिळतं 1/4. दोन्ही ट्रायंगलचा जो रेशो आहे तो काय मिळतो 1/4. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. बघा PS इज अ परपेंडिक्युलर ऑन RQ. ओके, PS इज अ परपेंडिक्युलर ऑन RQ. ओके, नंतर बघा काय सांगितलं, QT इज अ परपेंडिक्युलर ऑन PR. बघा PR वरती कोण परपेंडिक्युलर आहे, QT परपेंडिक्युलर आहे. आता आपण काय फाइंड आउट करायला सांगितलंय, त्याच्यावरून कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट होणार आहेत ते बघूयात. RQ आणि PS. बघा RQ आणि PS कुठल्या ट्रायंगलमध्ये आहेत, ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये. RP ह्या मोठ्या म्हणजे ही हाईट आहे, ही आपल्याला RQ दिलं म्हणजे एवढंच घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, बघा मी परत एकदा मार्क करते, हाच ट्रायंगल घ्यावा लागणार आहे छोटा. आणि नंतर PR आणि QT बघा फक्त ट्रायंगल तोच आहे, फक्त काय बदललेली आहे, बेस आणि हाईट बदललेली आहे. एरिया काढायचं फॉर्म्युला काय सांगा, एरिया ऑफ द ट्रायंगल RQP इज इक्वल टू. ओके, तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहूयात. हाफ फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. ओके, हाफ बेस किती आहे बघा QR मल्टिप्लाय बाय हाईट आहे PS. मी पहिली केस घेतली का ते PS हाईट घेतली आहे, म्हणजेच 1/2. RQ आहे 6 मल्टिप्लाय बाय PS पण 6 आहे आणि 2 ने बघा जर आपण डिवाइड केलं, इथे डिव्हिजन आहे, हे होतील 3 म्हणजेच किती होतील 6 3 जा 18 मिळणार आहे. ओके, म्हणजे 18 युनिट स्क्वेअर आपल्याला काय मिळाली, ह्या ट्रायंगलचा आहे तो एरिया मिळालेला आहे. म्हणजेच एरिया ऑफ द ट्रायंगल RQP इज इक्वल टू 18. ओके, आता हा जो दुसरा आपण जो ट्रायंगल आहे, परत फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल RQP इज इक्वल टू हाफ. आता बेस आणि हाईट आपण दुसरी यूज करूयात. PR बघा, PR ही बेस आहे कारण QT हा परपेंडिक्युलर टाकला आणि QT ही हाईट होणार आहे कारण तो परपेंडिक्युलर ऑन PR आहे. आता ट्रायंगलचे आपल्याला किती एरिया आहे तो मिळालाय, 18 इज इक्वल टू 1/2. PR आपल्याला दिलाय 12 आणि आपल्याला QT फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा हे 18 हे जे 2 डिवाइडला आहेत तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील 12 इंटू QT. ओके, मग 18 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू QT. कळतं आहे, QT इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 2 1 जा 2 2 6 जा 12 आणि हे दोन्ही पण 3च्या टेबलमध्ये येतात. बघा हे 2 जा आणि हे 6 जा, परत 1 3 म्हणजे QT इज इक्वल टू आपल्याला 3 मिळत आहे. ओके, QT इज इक्वल टू 3 मिळणार आहे. बघा क्वेश्चन नंबर आपल्याला 4 सॉल्व करायचा आहे. AP इज द परपेंडिक्युलर ऑन. बघा AP इज द परपेंडिक्युलर ऑन BC. ओके, आणि AD अँड BC आर द 2 पॅरलल लाईन्स. ओके, बघा AD ही लाईन आणि ही BC जी लाईन आहे ते एकमेकांना पॅरलल आहे. ओके, आता आपल्याला फाइंड द रेशो सांगितलाय. आता कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे ते बघा. ट्रायंगल आहे ABC, पहिला ट्रायंगल आहे तो आपण लिहूयात. एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. आता बघा ABC ची काय हाईट आहे काय बेस आहे ते लिहूयात. बेस आहे BC आणि हाईट आहे AP. ओके, नंतर एरिया ऑफ द ट्रायंगल BCD. BCD कुठे आहे तो बघूयात. बघा BCD म्हणजे हा ट्रायंगल. ओके, आता त्याची हाईट काय आहे तर त्याची हाईट पण बघा AP आहे कारण
जर दोन पॅरलल, काय मीन हे आहे बघा लॉजिक त्याच्या मागे, जर दोन पॅरलल लाईन असतील तर दोन पॅरलल लाईन मधले जे ट्रायंगल्स आहेत त्यांची हाईट काय असते, सेम असते, कळतंय. म्हणून आपण हाईट आहे ती इथे पण एपीचं घेणार आहोत. मग याचा बेस काय आहे बघा, बीसी आणि हाईट एपी, कळतंय. हाईट सेम का झाली, कारण दोन पॅरलल लाईन बघा, एडी इज अ पॅरलल टू बीसी असल्यामुळे हाईट सेम आहे. म्हणून काय आहे, म्हणून हाईट ऑफ टू ट्रायंगल्स इज सेम. आणि बेस तर आपल्याला दिसतोय सेमच आहे ते. आता बघा बीसी बीसी कॅन्सल होईल, एपी एपी कॅन्सल आउट होईल, म्हणजेच आपल्याला आन्सर 1 मिळणार आहे. म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1. बघा क्वेश्चन नंबर 5 करूयात. आपल्याला बघा ट्रायंगल्सचे रेशो फाइंड आउट करायचे आहेत. आपण एक एक जे ट्रायंगल दिलेत त्या ट्रायंगल्सला सिलेक्ट करून त्याचे बेस आणि हाईट लिहिणार आहोत. बघा आता इथे आपल्याला बेस आणि हाईटचे नंबर्स दिलेले नाही आहेत, म्हणजे व्हॅल्यूज दिलेल्या नाही आहेत, कळतंय. म्हणजे आपल्याला फक्त याच्यामध्येच लिहायचं आहे, लेटर्समध्येच लिहायचं आहे, जे काही सेगमेंटच्या नावानेच लिहायचं आहे. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायचा आहे. PQ is a perpendicular on BC and AD is the perpendicular on BC. Then find the ratios. तर पहिला रेशो आपण फाइंड करूयात. एरिया ऑफ द ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PBC इज इक्वल टू, पहिल्यांदा ते ट्रायंगल्स आपण सिलेक्ट करून घेऊयात. PQB म्हणजे हा ट्रायंगल येतोय बघा, कळतंय. आणि दुसरा ट्रायंगल, आता तो मिळालाय ट्रायंगल तर आपण त्याचं हाईट आणि बेस लिहूयात. बघा ह्या ट्रायंगलचा बेस आहे BQ आणि हाईट आहे PQ. ओके, आता दुसरा ट्रायंगल कोणता आहे बघा, फर्स्ट मधला PBC. कुठे आहे बघूयात आपण PBC. PBC म्हणजे हा मोठा ट्रायंगल. ओके, हा मोठ्या ट्रायंगलची चा बेस आहे BC मल्टिप्लाय बाय हाईट. बघा दोघांची एकच असणार आहे PQ, म्हणजे याचा अर्थ कॅन्सल आउट होईल PQ, कारण दोन्हीवरती परपेंडिक्युलर. बघा ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये पण PQच परपेंडिक्युलर आहे, मोठ्या ट्रायंगलमध्ये पण PQच परपेंडिक्युलर, आणि परपेंडिक्युलर असते ती आपली हाईट असते. ओके, म्हणजे त्याचा अर्थ काय असणार आहे, BQ डिवायडेड बाय BC ह्या रेशोचा आन्सर असणार आहे. नंतर दुसरा जे आहे बघा, सेकंड आपण सॉल्व्ह करूयात. एरिया ऑफ द ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू, बघा फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, PBC. आता त्याचा आपण बेस आणि हाईट बघूयात. बघा बेस आहे BC आणि हाईट आहे PQ. ओके, दुसरा ट्रायंगल बघा कोणता आहे, दुसरा ट्रायंगल आहे ABC. हा मोठा ट्रायंगल ABC, कळतंय. हा मोठ्या ट्रायंगलचा बेस पण काय येणार मग BC मल्टिप्लाय बाय हाईट काय येणार आहे बघा, आपल्याला इथे दिसते हाईट AD असणार आहे, हाईट असणार आहे AD. ओके, BC गेट्स कॅन्सल होतील, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळणार आहे PQ अपॉन AD. नंतर त्यातला थर्ड रेशो फाइंड आउट करायचा, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ADC इज इक्वल टू. आता ते ट्रायंगल कुठे आहेत बघूयात. ABC म्हणजे हा मोठा ट्रायंगल. ओके, मोठ्या ट्रायंगलचं बघा बेस येणार आहे BC मल्टिप्लाय बाय आणि हाईट जी आहे ती AD येणार आहे डिवायडेड बाय. त्याच्यानंतर बघा ADC ट्रायंगल कुठे आहे बघा, ADC
ADC हा छोटा ट्रायंगल. आता या छोट्या ट्रायंगलची हाईट बघा ADच येणार आहे. परपॅन्डिक्युलर टू द बेस कुठे आहे ते बघायचं. म्हणजे हाईट AD येईल आणि बेस जो येणार आहे ते DC येणार आहे. याचा अर्थ AD गेट्स कॅन्सल. म्हणजे जे रेशो आहे ते काय मिळणार आहे आपल्याला BC/CD. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. एरिया ऑफ द ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQC. ओके. आता ADC बघा हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता बेस आणि हाईट लिहून घेऊयात त्याचे. बेस आहे CD मल्टिप्लाय बाय AD डिवायडेड बाय दुसरा ट्रायंगल बघा कोणता आहे PQC. PQC म्हणजे हा ट्रायंगल. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगलचा बेस आपल्याला दिसतोय काय QC आहे. लिहूयात आपण. बेस आहे QC आणि हाईट बघा दिसते आपल्याला PR आहे, सॉरी PQ आहे. ठीक आहे. आता इथे कॅन्सल आउट काहीच होत नाहीये म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे.